शिवसेनेने एक अनुभवी नेत्या म्हणून ज्यांनी विधान परिषदेमध्ये काम केलं आणि दुसरा गोरगरिबांसाठी न्याय हक्कासाठी लढणारा आक्रमक नेता, असे दोन उमेदवार आम्ही दिले. अनुभव आणि गरिबांसाठी लढणारा आक्रमक नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते बच्चू कडू आणि नीलमताई, या दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आमचे दिलेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षाचा त्यांचा कामाचा अनुभव, गोरगरिबांसाठी सर्वांसाठी अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी दिली. बाळासाहेबांचे धर्मवीरांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय आणि एक विचार आणि मुद्दे एकत्र आलेले आहेत आणि गोरगरीब, शोषित, दलित, पीडित, दिव्यांग सगळ्यांसाठी शिवसेना नेहमी पुढे असते. आणि म्हणून बच्चूभाऊंनी देखील एक चांगला निर्णय घेतला. तसं ते मूळचे शिवसैनिकच आहेत, मी मगाशी बोललोय. परंतु 25 वर्ष सामाजिक संघटना चालवणं हे देखील मोठं कठीण काम असतं आणि आता त्यांच्यामुळे शिवसेनेची ताकद वाढेल आणि शिवसेनेमुळे त्यांची ताकद वाढेल. काँग्रेसचे आशीर्वादी सत्ता म्हणतात की उमेदवार न देण्याचं कारण म्हणजे अंतरात्म्यातनं आवाज आला की उमेदवार देऊ नये. काय अंतरात्म्यातनं आवाज आला की उमेदवार देऊ नये म्हणून काँग्रेसने उमेदवार दिला नाही. आत्मा हरवलेल्या लोकांच्यातून आवाज येतो का? मी पहिल्यांदा ऐकले. मग 2019ला अंतरात्मा कुठं होता? पहिले म्हणून तर बोलतो मी, आत्मा हरवलेल्या लोकांच्या अंतरात्म्यातून आवाज येतो का? मग 2019ला तुम्ही म्हणाला तेच मी विचारतोय, तेव्हा अंतरात्म्याचा आवाज कुठं होता? जाऊ दे, ते विषय सोडून द्या. ठीक आहे, चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होते आहे, बिनविरोध होते आहे आणि त्यामुळे सर्व पक्षांचं देखील स्वागत केलं पाहिजे. पक्षांना धन्यवाद दिले पाहिजे, सर्व पक्षांना. आम्ही देखील शिवसेना, भाजप महायुतीने, राष्ट्रवादी महायुतीने अधिकचा उमेदवार आम्ही दिला नाही आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरणात होते, हे चांगलं आहे. आता लढाईची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढं करतात. तुम लढो हम कपडा संभालतो असं काही लोक करतात. जाऊ द्या, त्यांच्या पक्षाचा विषय येतो अंतर्गत, त्याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही. पण मी एकच सांगतो की सगळ्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली, काँग्रेसने देखील घेतली आणि म्हणून ही निवडणूक बिनविरोध होतीये. धन्यवाद. कोणाची नाराजी आहे? तुम्हाला कोणी बोललं का? इच्छुक अनेक असतात, जागा कमी असतात आणि बच्चू कडू काही नवीन नाही आमच्यासाठी. बच्चू कडू हा जुना शिवसैनिक आहे, हाडाचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या सोबत काम केलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही निर्णय घेतला उठावाचा, जे धडाडीचा निर्णय, राज्यामध्ये जे काही इतिहास घडला, त्यावेळेस देखील बच्चूभाऊ आमच्याबरोबर होते. त्यामुळे बच्चूभाऊंच्या बद्दल असं कुठलंही काही, एक लढवय्या कार्यकर्ता आहे, गोरगरिबांसाठी लढणारा आहे, दिव्यांगांसाठी लढणारा आहे, एक आक्रमक नेतृत्व आहे, एक तरुणांचा एक आशावादी चेहरा आहे. त्यामुळे आमचे दोन्ही उमेदवार जे आहेत, एक आक्रमक लढणारा नेता आहे, दुसरा आमचा संयमी अनुभवी नेता आहे. मिसिंग लिंकचं एका बाजूला उद्या उद्घाटन होणार आहे आणि मानकोचा प्रचंड याचा समतोल कसा राखला जाणार आहे? कारण एका बाजूला आपण फ्री करायचा प्रयत्न करतो, नाही, मिसिंग लिंकचं काय?
उद्या उद्घाटन होतं. मिसिंग लिंक जो आहे तो त्याच्यामुळे आज पुण्यातली जी ही घाटातली ट्रॅफिक आहे ती घाटातली वाहतूक कोंडी दूर होईल, प्रदूषण कमी होईल, इंधनामध्ये बचत होईल, अर्धा तास 40 मिनटं लोकांची वाचतील, मुंबई पुणे अपडाऊन करणाऱ्या लोकांचा प्रवास वाचेल, प्रवास सुखकर होईल आणि खऱ्या अर्थाने तो जो मिसिंग लिंक आहे इंजिनिअरिंग मार्वल आहे, अतिशय तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण तो जगातला वायडेस्ट टनल आहे आणि जो वायाडक्ट आहे तो देखील भारतातला सगळ्यात उंच वायाडक्ट आहे. त्यामुळे एक चांगली सुविधा उद्या लोकांना मिळणार आहे. कोंडी जी होते भाई, हिंदी में आप अपने दोनों उम्मीदवारों के साथ सर मौजूद है, नामांकन जो है इस समय हुआ है, क्या कुछ कहेंगे? दोनों उम्मीदवार जो है हमारे शिवसेना के एक अनुभवी है और एक हमारा जिन्होंने विधान परिषद में कई साल काम किया, नीलम ताई ने, उनका अनुभव भी है और उन्होंने कई जो अन्याय के खिलाफ में जहाँ जहाँ महिलाओं के ऊपर अत्याचार हुए, अन्याय हुआ वहाँ उन्होंने वो गए और विधान परिषद में भी उस मुद्दे को उठाकर वो पीड़ितों को न्याय देने का काम उन्होंने किया है। हर कई क्षेत्रों में उन्होंने काम किया है, तो उनका अनुभव है और निश्चित रूप से इसका फ़ायदा पार्टी को होगा। और दूसरे हमारे बच्चू कडू जो है वो एक आक्रामक नेता के रूप में उनकी पहचान है। गौर गरीब जनता जो है, दिव्यांग है, किसान मजदूर है, ये इनके लिए काम करते हैं। कई आंदोलन में उन्होंने भाग लिया है और किसान कर्ज माफ़ी का भी आंदोलन उन्होंने किया। हमारी सरकार ने उनको किसान माफ़ी का कर्ज माफ़ी का निर्णय भी लिया। ऐसे कई आंदोलन उन्होंने किए हैं। तो इसलिए ये आम सर्वसामान्य जनता जो है उसके लिए लड़ने वाला आक्रामक नेता है। ये दोनों को हमने उम्मीदवारी दी है, इसको पार्टी का फायदा होगा और वो भी मजबूत होंगे, पार्टी भी मजबूत होगी। सर आपको